तिने अर्थसंकल्प 2023 करिता 22 मार्च 2023 ला पत्रकार परिषदेचे आयोजन केले। सदर पत्रकार परिषद ही शासकीय विश्रामगृह अकोला येथे घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रवक्ते समीर बोकरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर, अकोला शहर अध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महापौर सौ अर्चनाताई मसनी, आशिषजी चांद्राना सह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी आशिष पाईकरा। तर्फे आज अर्थसंकल्प राज्याचा जो अर्थसंकल्प माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री सादर केला त्याच्याविषयी आज ही पत्रकार परिषद होती। आज समाजाच्या सर्व घटकांसाठी सर्व समावेशक अर्थसंकल्प देवेंद्रजींनी प्रस्तुत केला। महिलांसाठी, शेतकरी बांधवांसाठी, आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी आणि सगळ्या समाजातल्या घटकांसाठी त्यांनी एक खूप सुंदर अर्थसंकल्प तयार केलेला आहे। त्याच्यात बऱ्याचशा नवीन योजना पण त्यांनी अनाऊन्स केलेल्या आहेत। याच्याबरोबर त्यांनी पायाभूत सुविधांवरही तेवढाच भर दिला आहे। शहरातही त्यांनी बरंचसं फंड अलोकेशन केलं। आपण पाहताय सगळीकडे रस्ते, मेट्रो, त्याच्यानंतर गावागावांमध्ये सगळ्या गोष्टींचा डेव्हलपमेंट चालू आहे। तर हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने पंचामृत या 5 त्यांचे जे स्तंभ आहेत त्या अर्थसंकल्पाचे त्याच्यावर त्यांनी आधारित आहे। आणि तुम्ही जर हा पाहिला तर याच्यामुळे आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं पर कॅपिटा इन्कम पण वाढणार। थँक्यू। महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट। जाहिराती व बातम्यांसाठी संपादक विजय रमेश कुचे 9850299692।